अनुश्रीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पुदिन्याची चटणी। त्यासाठी लागणारे साहित्य: पुदिना, कोथिंबीर, लसूण, 4-5 हिरव्या मिरची, जिरे आणि लिंबाचा रस। सर्वात प्रथम आपण पुदिन्याला चांगले वॉश करून घेऊ आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया। पुदिना, त्याच्यानंतर लसूण, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर आणि लिंबाचा रस। आणि याला मिक्सर मधून चांगले बारीक करून घेऊया। यामध्ये आपण थोडे पाणी ऍड करूया आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। मिक्सर मधून परत बारीक करूया। मिक्सर मधून आपण बारीक करून घेतलेले आहे। ही तयार आहे आपली पुदिन्याची चटणी। अशा प्रकारे पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। याच्यामध्ये आपण आंबट कोणतेही पदार्थ मिक्स करू शकतो। लिंबूचा रस किंवा टोमॅटो किंवा दही आपण ॲड करू शकतो। त्याने चटणी काळी पडणार नाही व 8 दिवस तरी टिकून राहील। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आहे लाईक कमेंट करून सांगावी।